जर तुम्ही म्हणालात की टाइमली कम्प्लिशन, मला वाटतं प्रोजेक्ट बेस जोही कुठलंही कॉन्ट्रॅक्ट असेल ना, तर त्याला एकच पॅरामीटर चेक केलं जातं की बिफोर द टाइम और आफ्टर द टाइम. म्हणजे डिले इज द ओनली किलिंग थिंग. म्हणजे आपल्याला जर रिपीट बिझनेस मिळवायचा असेल कुठल्याही प्रोजेक्टचा, तर एकच पॅरामीटर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की वी कम्प्लिटेड द प्रोजेक्ट ऑन टाइम. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. सो प्रोजेक्ट केल्यानंतर ना त्याच्यातनं सर्व्हिस पण क्रिएट करू शकतो. म्हणजे AMC करू शकतो किंवा त्याला रिटेनरशिप काहीतरी करू शकतो. तर ह्या प्रोजेक्ट बेसमध्ये हाऊ डू यू रिपीट द बिझनेस, म्हणजे रिपीट बिझनेस करण्यासाठी प्रोजेक्ट्समध्ये काय काळजी घ्यावी लागेल की आपल्याला परत परत ते प्रोजेक्ट मिळतील किंवा तशा प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला आणखीन येतील ते काम बघून. तर त्यात आपल्याला काय पॅरामीटर्स असायला हवे? जेव्हा तुम्ही टर्नकी सोल्युशन देता ना आणि जर तुम्ही कस्टमरला टाइम कोट केलं, एक तर तुम्ही पैसा कोट करता आणि दुसरं तुम्ही टाइम कोट करता, तर जर ते तुम्ही टायमिंगवर करत गेलात तर तुम्हाला ते परत रिपीट ऑर्डर मिळू शकते. दुसरी गोष्ट, बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तुम्हाला पेनल्टी क्लॉज असतो डिले झाला तर, आणि जर तुम्ही लवकर बिफोर टाइम जर कम्प्लीट केलं तर इन्सेंटिव्ह देखील असतो. तर भरपूर असे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीज असतात जे हे इन्सेंटिव्ह कमवतात आणि ते टाइम कॅल्क्युलेशन करतानाच त्याच्यामध्ये बफर निर्माण करतात. बफर म्हणजे एक गॅप निर्माण करतात की बाबा हा प्रोजेक्ट जर मी 100 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे तर मी अगोदरच 125 दिवसांचं सँक्शन करणार माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि ते मी 100 दिवसामध्ये पूर्ण करणार. जर ते 100 दिवसात झालं तर मला 2%, 4%, 5%, 10% डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द बिझनेस मला इन्सेंटिव्ह मिळू शकतं. आणि जर ते डिले झालं तर जी पेनल्टी आहे दॅट विल ईट अप माय प्रॉफिट इन टोटॅलिटी. तर तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये अदर दॅन नॅचरल कॅलॅमिटी, तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये जर डिले नाही केलं तर तुमची प्रॉफिटेबिलिटी पण वाढते. कारण तुमचा फायनान्सने घेतलेला पैसा जो असतो, बँकेतनं घेतलेला पैसा असतो किंवा दुसऱ्या कुठच्या तरी प्रक्रियेने घेतलेला पैसा जो असतो त्याचं रोलिंग सुद्धा फास्ट होतं. कारण ज्या बिझनेसमध्ये हेवी वर्किंग कॅपिटल लागतो पैशांच्या रूपामध्ये, त्या बिझनेसेसमध्ये बिफोर टाइम कम्प्लिशन तुमच्या प्रॉफिटला ॲड होतं. म्हणजे यू कॅन ॲड मोर प्रॉफिट टू युअर बिझनेस. तर म्हणजे तुम्हाला ते चर्न करत राहणं महत्त्वाचं आहे. टायमिंग इज द गेम. म्हणजे रिअल एस्टेटचे प्रोजेक्ट आहेत आणि मी देखील केलेले आहेत जिथे 3 वर्षाचा प्रोजेक्ट 5 वर्षात संपला आणि प्रॉफिट देखील संपला. तर डिले जर तुम्हाला झालं ना तर तुमची सगळी गणितं चुकतात. तर टाइमली डिलिव्हरी इज द की कुठच्याही बिझनेसमध्ये. तुमच्या प्रोफेशनल कामामध्ये सुद्धा एव्हरीथिंग इज टाइम बेस्ड. माझा चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याला रिटर्न्स फाईल करायचे आहेत म्हणजे फाईल करायचेच आहेत. जर तुम्ही त्या गव्हर्नमेंटमध्ये फाईल नाही केल्यात तर त्याच्या पेनल्टी लागतात, दिवसाचं व्याज लागतं. करेक्ट. किंवा अजून त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पेनल्टी लागतात. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ना यू आर मेड रिस्पॉन्सिबल. म्हणजे जग तुम्हाला रिस्पॉन्सिबल बनवतं आणि तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या टीमला रिस्पॉन्सिबल बनवणं गरजेचं आहे. तुमच्या टीममध्ये आले तुमचे स्टाफ आणि तुमचे वेंडर्स, कारण युअर वेंडर इज युअर एक्सटर्नल स्टाफ. तर ह्या लोकांना मॅनेज करता तुम्हाला आलं पाहिजे. इट इज लाईक अ सर्कस. जो रिंग मास्टर असतो ना त्यांना सगळ्यांना शिस्तीत ठेवायला येतं आणि म्हणून ते सक्सेस करू शकतात सर्कसमध्ये. तर वेदर इट इज एंटरटेनमेंट और वेदर इट इज बिझनेस, यू आर द मॅन विथ द whip इन द हँड. तुम्हाला ती whip फिरवता आली पाहिजे आणि ते सर्कस मॅनेज करता आलं पाहिजे. नाहीतर ते जानवर लोकांच्या अंगावर जातील किंवा तो तोटा तुमच्या अंगावर येईल. तर इफ यू वॉन्ट टू अवॉइड दॅट, यू हॅव टू प्ले अँड ऑपरेट द सर्कस वेल.